सुस्वागत मित्रांनो. तर आज झालेल्या धमाकेदार भागामध्ये राणी ही घरामध्ये असते आणि इंद्रा हा बाहेर बाजूवरती झोपलेला असतो. इंद्राला अचानक खूप जोरात खोकला येतो आणि त्याला असे वाटते की पाणी प्यावं. नंतर तो विचार करतो की जर आपण आता आतमध्ये गेलो तर सगळे जागे होतील आणि तो तसंच खोकलत बसतो बाहेर. तेवढ्यात राणी ही पाणी घेऊन आणि गोधडी घेऊन येते आणि इंद्राला पाणी देते. इंद्र राणीला बोलतो, तुला कसं कळाल की मला पाणी हवं होतं? राणी बोलते, अहो सर, एक मैत्रीण दुसऱ्या मित्राच्या कामी येणार तर कोण कामी येणार आणि कोणाला कळणार? नंतर मग इंद्रा पाणी पितो आणि राणी बोलते, ज्या मेन कामासाठी आले ते तर विसरलेस. हे बघा, ही आहे गोधडी. इंद्रा बोलतो, गोधडी? हे काय असतं? राणी बोलते, तुम्हाला माहीत नाही? इंद्रा बोलतो, नाही. नंतर राणी त्याला सांगते, ही माझ्या आजीने बनवली आहे. तर इंद्रा बोलतो, एवढी जुनी? राणी बोलते, हो, ही साड्यापासून बनवलेली असते. तुम्ही अंगावर घेऊन बघा की तुम्हाला किती ऊब येईल. नंतर तो इंद्रा त्या गोधडीला अंगावरती घेतो आणि नंतर राणीला बोलतो, हो ग राणी, किती खूप मस्त ऊब आली. आणि नंतर ते दोघंजणे तिथं उभे असतात आणि राणी बोलते, चला सर, आपण इथं फिरू. आणि तिकडे विक्रांतचा प्लॅन एकदम फिक्स झालेला असतो, कारण की विक्रांतला फोटो मिळणार होता. आणि त्याच्यावर फोटो मिळण्याआधी उर्मिला खूप चिडली होती, कारण की उर्मिला विक्रांतला बोलत होती, काय रे विक्रांत, इंद्रा केव्हा पण वाचतो, ही प्रॉपर्टी सगळी इंद्राच्या नावावर होईल तेव्हा तुला कळेल. आणि विक्रांत उर्मिलावर खूप चिडतो, झाली नाही ना अजून, तू गब्बर जरा. नंतर त्याला तो फोटो येतो आणि तो मारण्याचा प्लॅन सांगतो. पण इंद्रा आणि राणी सोबत असल्यामुळे तो जो व्यक्ती आहे, जो कुऱ्हाड घेऊन इंद्राला मारण्यासाठी आला आहे, त्याचा प्लॅन तिथं फेल होतो आणि तो विक्रांतला फोन करतो की सर, राणी आणि इंद्रा सोबत आहे, तर आता काय करायचं? तर विक्रांत त्याला सांगतो, हे बघ, जोपर्यंत राणी त्याच्यासोबत आहे तोपर्यंत अटॅक करू नको. जेव्हा इंद्रा एकटा गाढ झोपेत असेल तेव्हा त्याच्यावर अटॅक करायचा, तोपर्यंत तू वेट कर. आणि तितक्यातच इंद्रा आणि राणी बाहेर फिरत असतात. तर इंद्रा राणीला बोलतो, हे चांदण्या तू बघितल्या का? राणी बोलते, हो, मी याला रोज बघते, त्यात काही नवीन. आणि तो बोलतो, तू जे हे 4 चांदण्या असतात आकाशामध्ये, तू ह्या बघितल्या का? राणी बोलतो, हो, त्यात काय? तर इंद्रा तिला समजून सांगतो सायंटिफिकली की हे बघ, याच्यामध्ये मंगळ असतो. ते सर्व राणीला तो सांगतो. राणीला ते सगळं माहीत नसतं आणि राणीही त्याला ज्या जुन्या गोष्टी असतात ताऱ्याविषयी त्या सांगते आणि त्याही इंद्राला माहीत नसतात. त्याच्यात राणी त्याला इंद्राला बोलते की सर, तुम्ही सुद्धा या गल्लीमध्ये ताराच आहे जो कंटिन्यू चमकत आहे. तर इंद्रा राणीकडे बघू लागतात आणि ते दोघीजणे एकमेकाकडे बघतच असतात. आणि आजच्या एपिसोडमध्ये हेच खूप दाखवलं आहे, रोमॅन्टिक सीन. ते दोघीजणे खूप एकमेकाकडे बघत असतात आणि नंतर मग थोडे पुढं चालतात आणि राणीचा तोल जातो आणि इंद्रा तिला कॅच करतो आणि दोघीही एकमेकाकडे बघत असतात. तितक्यात गोट्या त्यांना बघतो. गोट्या म्हणतो, काय भावा? नंतर दोघं पटकन उभे राहते आणि तिकडे आबा हे मालतीला बोलत असतात, मालती, तुम्ही जेवण करून घ्या. इंद्रा काही उपाशी राहिला नसेल, तुम्ही जेवण करून घ्या. तर मालती आबाला बोलते, तुम्हाला काय हो, तुम्हाला थोडीही चिंता वाटत नाही का तुमच्या मुलाची? तो कसा असेल, झोपला असेल, तो खाली झोपला असेल, त्याला खाली झोपायची सवय नाही, तिथे AC पण नाही, किती डास मच्छर असतील. तर आबा बोलते, तो त्याच्या स्वतःच्या इच्छेने राहिला आहे. तर मालती बोलते, हो, तो त्याच्या स्वतःच्या इच्छेने राहिला आहे, पण त्या कार्टीला, राणीला काही समजत नव्हतं का की तिने
त्याला तिथं राहू देऊ नये. तर आबा बोलते त्यात राणीचा काही दोष नाही मालती, तुम्ही उगाच राणीवर दोष देऊ नका. तर मालती बोलते हो, तेव्हा तुम्हाला कामगार इम्पॉर्टन्स होते आणि आता राणी, आणि माझ्या इंद्रालाही हिरावून घेते राणी. नंतर मग आबा बोलते मालती तुम्ही जेवून घ्या. नंतर मालती किचनमध्ये जाते आणि पहिलाच घास घ्यायला पाहते तेव्हा तिला इंद्राची आठवण येते की माझ्या इंद्राने जेवण केले असेल का. आणि तिला वाटतं की इंद्राला कॉल करून बघावं, पण ती कॉल करत नाही. आणि तिच्या डोक्यात एक खतरनाक प्लॅन येतो. ती विचार करते की इंद्र हा कोणासाठी थांबला आहे, राणीच्या आईवडिलांसाठी, कारण की त्यांना दुखत आहे. पण त्याची आई जर आजारी असली तर त्याला मला जास्त इम्पॉर्टन्स द्यावे लागतील, तर तो इथं धावत येईल. आणि नंतर मालती हसायला लागते आणि मालती मनातल्या मनात बोलते राणी तू बघ आता उद्या मी काय करते. आणि मालती ही दुसऱ्या दिवशी वाळेल मिरच्या खाणार आहे, हे पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर तिकडे राणी आणि गोट्या हे शेकोडी करतात आणि तिथे शिकत असतात. आणि तो जो कुऱ्हाडी माणूस थांबलेला आहे तो एका गल्लीत उभा असतो, इंद्रावर नजर ठेवत असतो. नंतर ते गोट्या आणि राणी एक शेकोडी तयार करतात आणि तिघे तिथे शिकत असतात. तिथे राणीला थोडं थंडी वाजत असते आणि इंद्राच्या अंगावर गोधडी असते, त्यामुळे त्याला थंडी वाजत नसते. तर इंद्रा राणीला बोलतो राणी तू पण ये ना गोधडीमध्ये अलीकडे. तर राणी ही गोधडी अलीकडे ओढते आणि पण इंद्राच्या अंगावरून ती सटकून खाली पडते. तर राणी थोडी इंद्राजवळ सरकते आणि दोघे एकमेकांकडे बघतात. यातून असे वाटत आहे की इंद्रा राणीच्या प्रेमात पडला आहे. यापुढे आपण पुढच्या भागाने बघणार आहोत. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचे बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.